शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खास करून तुमच्या सर्वांसाठीच मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, सद्यस्थितीला राज्यामध्ये पावसाने खूप धुमाकूळ घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, ताज्या आकडेवारीनुसार खरीपात नुकसान जवळपास 27 तारखेपर्यंत, म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 27 सप्टेंबरपर्यंत 48 लाख हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास भरपाई 2204 कोटीची मंजूर झालेली आहे. मित्रांनो, उर्वरित ठिकाणी पंचनामे सुरू आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे. राज्याला भरीव मदत द्या म्हणून सुद्धा सांगत आहे आणि अशातच मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करतो, विनंती करतो, ज्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे त्यांना विनंती करतो. मी काय सांगतो ते एकदा लक्ष द्या. मित्रांनो, जे व्हिडिओ बघताय त्यापैकी जे मग खूप वेगवेगळ्या क्षेत्रामधील असेल तर त्या सगळ्यांना विनंती करतो, आपापल्या पद्धतीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून राज्यातील जे कष्टकरी शेतकरी आहे आणि ज्यांचं खरंच आतोनात नुकसान झालेले आहे, तर अशा शेतकऱ्यांना आपापल्या पद्धतीने आपण आपल्या स्तरावरती थेट मदत करा किंवा अप्रत्यक्ष करा, कशाही पद्धतीने मदत करा ही विनंती आहे सगळ्यांनाच. सगळ्यांनीच या अभियानामध्ये सहभागी व्हा जेवढं काही शक्य असेल, कारण प्रत्येकाची वेळ येते आणि आज बळीराजा खूप संकटात आहे आणि खूपच त्रयस्थ अवस्था आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने बळीराजाला मदत करण्याचा निश्चितच प्रयत्न करा. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील जे कोणी इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामांकित व्यक्ती आहे, मोठे मोठे व्यक्ती आहे, त्या सगळ्यांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, आपण सुद्धा आपल्या मदतीचे हात पुढे सरसावा आणि शेतकऱ्यांना निश्चितच मदत करा. मित्रांनो, आता त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या प्रेक्षक वर्गांनाही सांगू इच्छितो की मी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मदतीची भावना ठेवत आहे आणि या व्हिडिओला आपण जेवढे 24 तासामध्ये जेवढे लाईक करतान किंवा कमेंट करतान किंवा शेअर करतान किंवा सबस्क्राईब करतान, या चारपैकी कुठली कृती करतान तर तेवढे 24 तासात जेवढं काही आकडा तयार होईल तर तो आकडा मी शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून देणार आहे. तर मित्रांनो, मदत करा आणि आपल्या सर्वांसाठी अपडेट देतो की पंचनामे अजूनसुद्धा सुरू आहे आणि बाकीचे सुद्धा त्या ठिकाणी ताजी माहिती मी देत राहील. मित्रांनो, अपडेट अशी पण आहे की आजच्या दिवस राज्यामध्ये पाऊस हा अतिप्रमाणात राहणारच आहे. सगळ्यांनी काळजी घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर मात्र नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.